नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली देवपूजा करत असते. कल्पनाताई दोरूनच पाहतात. खरं तर त्यांना सायलीचा अभिमान वाटत असतो. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं देवपूजा झाली का? पण खरं सांगू का सायली, गेली 3 वर्ष मला इथे पाहावंही लागत नाही, कारण तू सगळं इतकं नीट करत असतेस ना की कुठल्याच गोष्टीत कुठलीच कमतरता नसते. देवपूजासुद्धा अगदी मनापासून करत असतेस. सायली म्हणते, आई या सगळ्या गोष्टी मला खरंच खूप आवडतात आणि म्हणूनच मी अगदी मनापासून करते. कल्पनाई म्हणतात, म्हणूनच तर तुझं कौतुक वाटत मला. बरं, मी इथे दागिने ठेवले होते आणि त्यावर खून म्हणून दुर्वाही ठेवल्या होत्या. आता दुर्वा इथे आहे पण दागिने नाहीयेत. कुठे गेले असतील दागिने? मी गुढीपाडव्यासाठी काढून ठेवले होते. तर सायली म्हणते, आई ते दागिने आहे, मी पुसण्यासाठी टेबलवर घेऊन ठेवले होते. परंतु आई मला सांगा, तुम्ही अशी दुर्वाची खून का करून ठेवली होती? तर आता कल्पनात ताई म्हणतात, सायली अगं आता माझं वय झालंय ना, सगळ्याच गोष्टी काही लक्षात राहत नाही, पण त्याच्यावर जर अशी काही खून करून ठेवली ना की मग मात्र लक्षात राहतं. तर आता सायली म्हणते, बरं म्हणजे त्यासाठी तुम्ही खून करून ठेवली होती? तर कल्पनाताई म्हणतात, हो गण, कारण तुला म्हटलं ना की काही गोष्टी लक्षात राहत नाही, मग विसरायला नको म्हणून हे सगळं काही. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, सायली तुला माहीत आहे का, अगं मी लहान असताना ना खूप मस्ती होते. म्हणजे जर कोणी माझ्याशी भांडायला आलं ना तर मी असा कोपरा मारायचे आणि खूप चिडचिड करायचे. तर सायली म्हणते, आई तुमच्याकडे बघून खरंच असं वाटत नाहीये. कल्पनाई म्हणतात, वाटत नाही ना, पण मी खरंच तशी होती. मग तुला माहीत आहे का, मी कोपरा मारायची ही सवय माझ्या आईला अजिबात आवडायची नाही आणि म्हणूनच माझ्या आईने एक दिवस मला चटका दिला. हा बघ, अजूनही डाग तसाच आहे. आता कल्पनाताई त्यांच्या कोपरावर असणारा चटक्याचा डाग सायलीला दाखवतात. त्यावेळी सायली शांत होते. ती विचार करते आणि तिला आता वंदना जाधव यांचं बोलणं आठवतं. कारण ज्यावेळी प्रिया आणि सोहम यांची मारामारी झालेली असते त्यावेळी सोहमने सुद्धा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिथे असणार पेट लाकूड प्रियाच्या खांद्याला लावलेलं असतं आणि प्रियाला चटका दिलेला असतो. तर आता सायली मनाशीच म्हणते, वंदना जाधव म्हणाल्यात त्याप्रमाणे रियाच्या डाव्या खांद्यावर अजूनही भाजल्याची खून असू शकते आणि त्यासाठी आज ती मला पहावीच लागेल. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, मी ते दागिने पुसून घेते, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी छान तयार व्हा आणि हो, खूप छान तयार व्हा आणि दागिने वगैरे घाल, कारण पूर्णाई मला म्हणाले आहे की तुम्ही छान तयार व्हा आणि गुढीसोबत मला फोटो पाठवा. त्यामुळे पूर्णा आईंना फोटो पाठवायचा आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर कल्पनाताई तिथून निघून जाणार. तर सायली आवाज देत म्हणते, आई तुमच्याकडे अशी नवी कोरी काटापदराची साडी आहे काम, म्हणजे गोल्डन जरीची? तर कल्पनाताई म्हणतात, हो आहे, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं ना, त्या लग्नात तिने मला दिली होती. तुला नेसायची आहे का? थांब मी तुला देते. कल्पनाताई असं बोलतात. सायली म्हणते, नाही आई, मला नेसायची नाहीये ती साडी, तुम्ही प्रियाला द्याल का? कल्पनाताई म्हणतात, नाही, माझी साडी त्यात नवीने नेसावी अशी माझी अजिबातच इच्छा नाहीये. पण तू असं का बोलतेस? सायली म्हणते, आई प्लीज द्याल ना. मी म्हणते म्हणून तरी द्याल का? कल्पनाताई म्हणतात, अगं पण का? आणि हो, तिच्याकडे मॅचिंग ब्लाऊज असणार आहे का? तर सायली म्हणते, हो आई, तिच्याकडे गोल्डन कलरच्या शिवलेस ब्लाऊज आहे. कल्पनाताई म्हणतात, अग पण घोडी पाडवा आहे, शिवलेस कसं चालेल? सायली म्हणते, काही हरकत नाही आई, आपणच आहोत ना, चालेल ना. तर कल्पनाताई म्हणतात, बरं पण तू असं का म्हणतेस आणि तुला कसं माहीत की तन्वीकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे? तर सायली म्हणते, अजून कोणाला माहीत असणार? तिचे कपडे इस्त्रीला देणं, ते कपडे धुणं, हे सगळं काही मीच बघते. त्यामुळे तिच्याकडे कोणकोणते कपडे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, सायली अगं फक्त
तिच्याकडेच नाही तर घरात. कोणाकडे कोणते कपडे आहे, कोणता रंग कोणाकडे नाही, हे सगळं काही तुला माहीत आहे, कारण घरातील प्रत्येक गोष्ट तू सांभाळण्याचा आणि अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करतेस. पण सायली, मला खरंच इच्छा नाहीये त्यात नवीला माझी साडी द्यायची. तर सायली म्हणते, आई प्लीज 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 मी सांगते म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी साडी देते. पण सायली, तुझ्या मनात नक्की काय विचार चाललाय? म्हणजे हल्ली अर्जुन आणि तू जे सांगाल ते मी करते, पण तुम्ही मला सांगतच नाही आहात नक्की काय चाललंय. तर सायली म्हणते, आई तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना, मग एक दिवस आम्ही तुम्हाला सगळ्यांना ते सत्य सांगणार आहोत, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच तर मला कारण माहीत नसताना सुद्धा तुम्ही जे सांगताय ना तेच करता. तर सायली म्हणते, आई याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे. असं म्हणत कल्पनाताई आणि सायली देवी आई समोर हात जोडतात आणि त्यानंतर तयारीला सुरुवात करतात. आता सुभेदारांच्या घरचे सर्वच जण गुढीपाडव्याची तयारी करत असतात. कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात, सायली अगं घोडीच्या नैवेद्याच बघतेस ना तू? तर सायली म्हणते, हो आई, मी आणि विमलताई त्याच्याच तयारीला लागलो आहोत. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तोपर्यंत मी बाकी सगळी तयारी करून घेते. आता अश्विन आणि अर्जुन खुडीसाठी हार बनवत असतात. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन अरे नीट करा, कसाही हार झालेला चालणार नाही. तर अश्विन म्हणतो, मी चुकीचं करतोय का? अरे दादा तुझी बघ, तू जो काही हार बनवतोयस ना त्यातली पानं बाहेर पडतायत. आता मात्र अर्जुन हार पाहतो तर खरंच त्याच्या हाराची अवस्था खूप विचित्र असते. तर आता कल्पनाताई आणि सायली हसू लागतात. प्रतापराव येत म्हणतात, घोडीची काठी स्वच्छ धुवून सजवून तयार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, बरं मग आता माझ्या मदतीला या. प्रतापराव कल्पनाईंना मदत करत असतात. तर कल्पनाताई प्रतापरावांना आता कशी तयारी करायची हे सांगत असतात. तर प्रतापराव सायलीला आवाज देत म्हणतात, सायली अगं बाहेर किती सुंदर रांगोळी काढलीस तू. तर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने सुंदर रांगोळी नाही काढली ना, तर ती न्यूज होईल. आणि सुंदर रांगोळी काढली यात काय सांगायचे आहे, ती तर नेहमीच सुंदर रांगोळी काढते. तर प्रतापराव म्हणतात, हो का? अर्जुन म्हणतो, हा. तर प्रतापराव म्हणतात, मग बायकोकडून शिका काहीतरी. कधीपासून बघतोय फक्त एक तोरणच बनवतोयस. असं म्हणत सर्वच जण आता अर्जुनवर हसू लागतात. तर अश्विन म्हणतो, चला माझं तोरण तयार आहे. असं म्हणत अश्विन त्याने बनवलेलं तोरण सर्वांना दाखवतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, माझं पण तयार आहे. आता अर्जुन जे तोरण दाखवतो त्यावर मात्र सर्वजण हसू लागतात. तर अश्विन म्हणतो, हे तोरण तो तयार करतोय ना तेव्हापासून हसायला येते. अर्जुन म्हणतो, एवढं छान तोरण बनवलं तरीसुद्धा तुम्ही हसताय. तर आता अश्विन म्हणू लागतो, असं युनिक तोरण ना मी पहिल्यांदाच बघितलं आहे. असं युनिक तोरण कोणी बनवलंच नसेल. असं म्हणत सर्वजण हसत असतात. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तू सायलीचा नवरा आहेस, याशी तरी लाज बाळग की. अरे ती मात्र सगळं काम, प्रत्येक काम अगदी व्यवस्थितपणे करत असते आणि तू मात्र प्रत्येक कामात फक्त गोंधळ घालत असतोस. अर्जुन सायलीला आवाज येत म्हणतो, बायको ये आणि आता तूच मला शिकव तोरण कसं बनवायचं. तर आता सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते, असं कोणी तोरण बनवतं का? एक पान उलट एक पान सुलट. तुम्ही सगळी पान अगोदर काढून टाका बरं. असं म्हणत सायली पुन्हा एकदा अर्जुनला तोरण कसं बनवायचं हे शिकवत असते. आणि त्याचवेळी प्रिया रूममधून बाहेर येते आणि म्हणते, सॉरी मला यायला उशीरच झाला. खरंच तर मला गुढीपाडव्याची सगळी तयारी करायची होती, परंतु उशीर कसा झाला काहीच कळालं नाही. सॉरी. हा. कल्पना ताई म्हणतात, काही हरकत नाही, तुला कामच करायची होती ना, मग तुझ्यासाठी काम अजून बाकी आहे. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया मनाशीच म्हणते की मला वाटलं होतं की सायली सगळी काम करून मोकळी झाली असेल
आणि मला आजचा दिवस तरी आराम करता येईल, पण कुठून कायच नाही, आता काम करावीच लागतील. तर कल्पनाताई म्हणतात, काय झालं? तन्वी काम करायची आहेत ना? तर प्रिया म्हणते, हो हो सांगा ना, मी काय करू? मी एक काम करते, तुम्हाला सगळी देवाची भांडी स्वच्छ करून देते. कल्पना ताई म्हणतात, नाही नको, ते मी करेन. तू एक काम करतेस का? तू आता बागेत जा आणि कडुलिंबाची पान घेऊन ये. तर प्रिया म्हणते, आता बागेत? मी एक काम करते, मी थोड्या वेळाने जाते, थोडून उसरलं ना की मग जाते. तर प्रतापराव म्हणतात, मग गुढी कधी उभारायची आहे? सूर्यास्तानंतर. अगं आत्ता पाहिजे आहे गुढी उभारण्यासाठी, त्यामुळे जा आणि घेऊन ये. कल्पनताई म्हणतात, तन्वी अग जा ना, कडुलिंबाची पान घेऊन ये आणि त्यानंतर साखरेच्या गाठी बनवायला घे. प्रिया म्हणते, मी आणि साखरेच्या गाठी नाही, मला येत नाहीयेत. कल्पनात ताई म्हणतात, अगं बनवून तरी बघ, नक्की जमतील तुला. आणि हो लवकर बनवायला घे, कारण नैवेद्यासाठी हवे आहेत. तर प्रिया म्हणते, नाही मला खरंच नाही येत. आता मात्र अश्विनला काय बोलावं काहीच कळत. कल्पनाताई म्हणतात, अगं तुला येत नसल्या तरी विमल शिकवेल ना तुला, असं म्हणत आता कल्पना ताईंनी प्रियाला चांगलीच काम लावलेली असतात. आता कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात, सायली तू एक काम करतेस का? जा आणि अस्मिताच्या बाळाला घेऊन ये. आता सायली म्हणते, हो आई. असं म्हणत सायली बाळाला आणायला जाणार, परंतु त्याच वेळी अस्मिता बाळाला घेऊन बाहेर आलेली असते. आता अश्विन बाळाला घेतो, त्यानंतर प्रतापराव घेतात आणि सर्वजण अगदी प्रेमानेच. आता कल्पनाताई आणि सायली प्रियाची मजा घेत असतात. आता प्रिया खलबत्त्यात कडुलिंबाची पान टाकते आणि त्यामध्ये भरमसाठ पाणी टाकत असते. सायली आणि कल्पनाताई या दोघांनाही हसायला येत असतं. कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, त्यानंतर तू नैवेद्याची तयारी करशील ना? तर सायली म्हणते, हो आई. कल्पनाताई म्हणतात, बरं तू तयार होऊन ये. आणि अगं तन्वी, अग पटापट हात चालव लवकर, आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. तर त्यानंतर कल्पनात ताई म्हणतात, अग तन्वी, तुला सुद्धा तयार व्हायचं असेल ना? मग लवकर आवरून घे, मी सुद्धा तयार होऊन येते. हा असं म्हणत कल्पनात ताई आणि सायली तिथून तयार होण्यासाठी निघून जातात. प्रिया मात्र किचनमध्ये कडुलिंबाचा पालाच कुटत असते. तर दुसरीकडे आता सचिन फोनवर बोलत बाहेर आलेला असतो आणि म्हणतो, हो मी तुमचे पैसे देणारच आहे. माझ्या बायकोच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तो एकदा सॉल्व्ह झाला ना की मी तुमचे पैसे देईन. तर इकडे अर्जुन, अश्विन आणि प्रतापराव बाहेर आलेले असतात. तर आता अर्जुन हे सगळं काही बोलणं ऐकतो, तर हे सचिनला काहीच माहीत नसतं. सचिन पुढे म्हणतो, हो मला फक्त 2 दिवसाचा वेळ द्या, 2 दिवसात मी देईन ना तुमचे पैसे. असं म्हणत तो फोन ठेवतो आणि मागे येऊन पाहतो. तर प्रतापराव, अश्विन आणि अर्जुन तिथे असतात. आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणतो, सचिन तर तुला. तर आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन आपल्याला घोडी उभा राहायची आहे, उगाच वाद घालू नकोस. असं म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आता घोडीची तयारी करायला घेतात. आता सचिन तिथून निघून जातो. अर्जुन, अश्विन आणि प्रतापराव तिघही मिळून घोडीची तयारी करत असतात. तर दुसरीकडे सायली तयार होते आणि खाली येत म्हणते, झाली का सगळी तयारी? तर कल्पनाताई येत म्हणतात, तन्वी अग तू अजून तयारच झाली नाहीयेस का? अग आपल्याला घोडी उभा राहायची आहे, जा लवकर तयार होऊन ये. तर प्रिया म्हणते, हो हो मी जातच आहे. तर कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं तुझ्यासाठी ही साडी आहे. कल्पनाताई तन्वीला साडी देतात आणि म्हणतात, अगं तुझ्यासाठीच मी काढून ठेवली होती, मी तुझ्याच खोलीत जाणार होते, बरं झालं तू मला इथेच मिळालीस, हे घे ना. आणि आज ही साडी तू नेसायची आहे. प्रिया म्हणते, आई ही साडी माझ्यासाठी. कल्पनाताई म्हणतात, हो तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, आई मला किती भारी वाटते सांगू. असं म्हणत प्रिया मनाशीच म्हणते, म्हणजे आज मला साडी मिळाली आहे, हे सायलीला नाही. म्हणजे सायली पुन्हा एकदा मूर्ख बनली आहे. कल्पनाई म्हणतात, नेशील नाही ही साडी पण. ब्र तन्वी
अगं माझ्याकडे ब्लाऊज शिवायला वेळ नव्हता खरं तर मापाचा ब्लाऊजही नव्हता तुझ्या म्हणून म्हटलं तुझ्याकडे एखादा मॅचिंग ब्लाऊज असेलच ना प्रिया म्हणते हो आहे ना परंतु तो तर शिवलेस आहे कल्पनाताई म्हणतात मग काय झालं असू देत काहीच हरकत नाही प्रिया म्हणते पण आज सण आहे ना मग सणादिवशी असा ब्लाऊज चालेल कल्पनाताई म्हणतात हो नक्कीच चालेल सायली म्हणते असं कसं चालेल आई अहो आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्या दिवशी असे शिवलेच कपडे घालायचे असतात का कल्पनाताई म्हणतात सायली अगं आपल्या घरात कोणाला अशी कुठलीच बंधन नाहीयेत मग तन्वीला पण का अडवतेस तू तर सायली म्हणते आई तर कल्पनाताई म्हणतात सायली तू काहीही बोलू नका तन्वी जाब्र तू तयार होऊन ये तू शिवलेस ब्लाऊज घातला तरी काही हरकत नाही पण ही साडी नेसून दाखव आम्हाला तर प्रिया म्हणते हो येतेच हा आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो कल्पना ताई सायलीवर आवाज चढवतात तिला ओरडतात हे पाहून प्रिया खूप खुश होते प्रिया नाटक करत म्हणते आई ही फक्त साडी नाहीये तुमचा आशीर्वाद आहे असं म्हणत प्रिया ती साडी घेऊन तिथून निघून जाते आता कल्पना ताई आणि सायलीला हसायला येतं कल्पना ताई सायलीला म्हणतात सायली मला जमलं ना सायली म्हणते आई तुम्हाला तर अभिनयाच पारितोषिक द्यायला पाहिजे खरंच अगदी मस्त काम केलेय तुम्ही तर कल्पनाताई म्हणतात ती प्रियासुद्धा काही कमी नाहीये काय म्हणाली बघितलंस ना आई ही फक्त साडी नाहीये तुमचा आशीर्वाद आहे कल्पनात ताईसुद्धा खूप हसू लागतात सायली म्हणते बरं आता थोड्या वेळानंतर आई तुम्ही तिला हाका मारायला सुरुवात करा म्हणजे तिची अगदी तारांबळ उडायला हवी कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे तर दुसरीकडे प्रिया साडी घेऊन रूममध्ये येते ती हसायला लागते ती खरंच खूप खुश असते प्रिया पाहते तर तिच्या हाताला अजूनही कडुलिंबाच्या पाल्याचा वास येत असतो प्रिया मनूला ते कसली कामात सांगतायत आणि त्या पाल्याचा वास अजूनही हाताचा जात नाहीये आणि हाताचा पोळल ते वेगळंच राहून देत पण साडी मिळाली म्हणजे आज त्या कल्पीने मला साडी दिली आणि सायलीला काय मिळालं ठेंगा असं म्हणत प्रिया खुश होते आणि म्हणू लागते मनसे आता कल्पीचा माझ्यावर विश्वास बसता आहे मी जी काही राबराब राबते ना त्याच्या कल्पीवर परिणाम होतोय ब्यापैकी असं म्हणत प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो प्रिया त्यामध्येच हरवून गेलेली असते आता प्रिया ब्लाऊज शोधायला घेते ब्लाऊज शोधते आणि त्यानंतर साडी नेसायला निघून जाते तर इकडे सायलीने नैवेद्याच ताटही तयार केलेलं असतं आता सायली कल्पनाताईंना म्हणते आई आपल्याला प्रियाला आवाज द्यायचा आहे ना कल्पनाताई म्हणतात हो असं म्हणत आता सायली आणि कल्पनाताई प्रियाच्या रूमच्या बाहेर येतात आणि कल्पनाताई प्रियाला आवाज येत म्हणतात तन्वी आवडलं काग तुझं साडी नेसायला इतका वेळ लागतोय का तर प्रिया म्हणते हो थोडा वेळ लागेल कारण साडीची खडी मोडते ना मग ती व्यवस्थित बसत नाहीये तर आता सायली कल्पना ताईंना म्हणते तिला म्हणावं की मी सायलीला पाठवते तर कल्पनाताई म्हणतात ब्र तू एक काम कर साडी नेसण्यासाठी मी आता सायलीला पाठवते ती तुला नेसवेल ना साडी तर प्रिया म्हणते नाही नको कशाला तर कल्पनाई म्हणतात अगं आजच आपल्याला गुढी उभा राहायची आहे उद्या नाही त्यामुळे प्लीज थांब मी सायलीला पाठवते तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे आता कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात सायली अगं जरा तन्वीला साडी नेसायला मदत कर ग तर सायली तिथे येण्याचा नाटक करते आणि म्हणते हो आई करतेच मी आतमध्ये असं म्हणत सायली आतमध्ये जाते आणि प्रियाला म्हणते कशी गुंडाळून ठेवली साडी आणि पद्रसुद्धा उलटा लावलायस थांब मी अगोदर निया सरळ करून देते असं म्हणत सायली निया सरळ करत असते आता प्रिया पदराचा पिन काढत असते सायली म्हणते जरा स्थिर उभी राहशील का पिन नंतर काढ अगोदर मी निया लावून देते आणि नंतर पदरही लावून देईल असं म्हणत सायली निया लावून देते आणि त्यानंतर पद्र लावायला घेते तर केस असतात तर सायली म्हणू लागते केस जरा पुढे घेतेस का प्रिया आपली केस पुढे घेते आणि सायली ज्यावेळी पिन लावायला घेते पदराला त्यावेळी मात
प्रियाच्या पाठीवर असणारी ती भाजल्याची खून सायलीला दिसते. सायरी म्हणू लागते, हिच्या पाठीवर असणारी ही भाजण्याची खून म्हणजे ही पुन्हा एकदा सिद्ध करते की ही तन्वी नाही, तर ही प्रिया म्हणजेच बुबली लोखंडे आहे. आता तर माझी खात्रीच पटली आहे, असं म्हणत सायली प्रियाला म्हणते, चल लवकर तयार हो आणि खाली ये. कल्पनाताई आवाज देत म्हणतात, अजून किती वेळ लागेल सायली म्हणते, आलेच मी तर. त्यानंतर सायली प्रियाला म्हणते, लवकर खाली या, आजचा दिवस खास आहे सगळ्याच गोष्टींसाठी, म्हणजे आपला सण आहे असं मला म्हणायचं होतं. असं म्हणत सायली तिथून निघून ते आता प्रिया तयार होत असते, तर दुसरीकडे सायली विमलताईंना म्हणते, विमलताई अस्मिता ताई तयार झाल्या का बघून या जरा. तर त्याचवेळी अस्मिता तयार होऊन बाहेर येते आणि तिच्यासोबत सचिनही आलेला असतो. तर अस्मिताला सचिन म्हणतो, पूजा वगैरे मला माहीत नाही, माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये, तू अगोदर डॅडला विचार की बंकेचं काम झालंय की नाही. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन तू इतकी घाई का करतोयस, आणि आता आपल्याला एवढ्यात काही पैशांची गरजही नाहीये, आणि आज तर गुढीपाडवा आहे, आज कुठली बंक उघडी असणार आहे आणि आज कुठल्याही बंकेच कामकाज चालू नसणार आहे, सगळं कामकाज बंदच असणार आहे. तर सचिन काही ऐकून घ्यायला तयार नसतो. सचिन अस्मिताला म्हणतो, तरीसुद्धा त्या बंकेचा मॅनेजर तुझ्या डॅडचा फोन नक्कीच उचलेल, कारण तो तुझ्या डॅड चांगलाच ओळखीचा आहे आणि मला चांगलंच माहीत आहे की तुझ्या डॅडची तिथे ओळख असणार, आणि म्हणूनच त्यांना हे सगळं काही मॅनेज करता आलं आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, सचिन उगाच डॅडवर असा खोटा आळ घेऊ नकोस. सचिन अरे मला माहीत आहे की तुझ्यावर प्रेशर आहे, परंतु डॅडना मी सतत जर अकाउंटबद्दल विचारत राहिले ना तर सगळं यांना संशय येईल, सगळ्यांना कळेल की तू माझ्याकडून पैसे घेतोयस आणि मला ते कोणाला कळायला नको आहे. सचिन म्हणतो, ठीक आहे, तुला पैसे द्यायचे नाहीयेत ना, मग नको देऊस, आणि तू का माझी मदत करशील ना, तुला हवं ते कर. असं म्हणत सचिन रागानेच तिथून निघून जातो. आता सचिनमुळे गुढे पाडव्याच्या सणादिवशी अस्मिताच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. अस्मिता रडत असते आणि हे सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं. सायली अस्मिताच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते आणि म्हणू लागते, अस्मिता ताई आज सणादिवशी डोळ्यात अश्रू नको, प्लीज तुम्ही रडू नका, पण या अश्रू वारंवार का येतात याचा मात्र विचार करा. तर आता अस्मिता विषय बदलतच सायलीला म्हणते, सायली अगं गुढी उभा राहायला उशीर होतोय, चल. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. तर विमलताई सायलीला म्हणतात, सायली ताई तुम्ही एवढा विचार नका करू, सगळं काही ठीक होईल. आता सायली बाहेर येते. तर इकडे कल्पनाताई म्हणतात, तन्वी कुठे राहिली आहे. तर प्रतापराव म्हणतात, याला सुद्धा मुहूर्त असतो, घोडीसुद्धा मुहूर्तावर उभी करावी लागते, हे तिला माहीत नाहीये का. आपण तिच्यासाठी आता तरी त्यांचे डोळे उघडतील का आणि सायलीला साथ द्यायला ते तयार होतील का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.